आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा। बघूयात महाफास्ट 100 बातम्या। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फायनल सामन्याआधी विनेश फोगाट अपात्र घोषित। 100 ग्रॅम वजन वाढल्याने विनेश अपात्र। विनेश फोगाट फायनल खेळ खेळू शकणार नाही। विनेश फोगाट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट। डिहायड्रेशनचा त्रास जाणवू लागल्याने विनेश फोगाट बेशुद्ध। पॅरिस ऑलिम्पिकमधील विनेश फोगाटच्या अपात्रतेवरून लोकसभेत विरोधक आक्रमक। क्रीडा मंत्र्यांनी उत्तर देण्याची विरोधकांची मागणी। क्रीडा मंत्री मनसुख मांडविया थोड्याच वेळात उत्तर देणार। विनेश फोगाट, तू भारताचा गौरव आहेस। पंतप्रधान मोदींचे ट्विट। विनेश, तू चॅम्पियन आहेस। मोदींकडून विनेश फोगाटचं कौतुक। पंतप्रधान मोदींचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांच्याशी संपर्क। अपात्रतेवरून विनेश फोगाटच्या मदतीसाठी सर्व पर्याय शोधण्याच्या सूचना। शेख हसीना यांना देशात आश्रय देत असाल तर बांगलादेशातील हिंदूंचं केंद्र सरकारनं रक्षण करावं। हिंसाचारातून हिंदूंच्या संरक्षणाची केंद्र सरकारनं जबाबदारी स्वीकारावी। हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सांगली जिल्ह्यातील विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला। 8 पैकी 3 जागा काँग्रेस, 3 जागा पवार गट, 2 जागा ठाकरे गट लढवणार। मनसेकडून विधानसभेसाठी चौथा उमेदवार जाहीर। लातूर ग्रामीणच्या जागेवर संतोष नागरगोजे यांना उमेदवारी घोषित। लोकसभेत सुमार कामगिरी असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना भाजपकडून इशारा। सुमार कामगिरी असलेल्या आमदारांना 2 महिन्यांचा अल्टिमेटम। कामगिरी सुधारा नाहीतर तिकीट कापलं जाणार। विधानसभेसाठी भाजपनंतर आता अजित पवार गटाकडूनही सर्वेक्षण सुरू। 25% आमदारांच्या मतदारसंघातला सर्वे सकारात्मक। पहिल्यांदा निवडून आलेल्यांना पुन्हा संधी मिळण्याचे संकेत। निवडणूक आयोगाकडून राज्यसभा निवडणुकीची तारीख जाहीर। उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या जागेवर निवडणूक होणार। 3 सप्टेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी केली जाणार। उद्धव ठाकरे, खरगे आणि राहुल गांधींची आज संध्याकाळी बैठक। ठाकरे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि सोनिया गांधींची भेट घेणार। आजपासून मनोज जरांगे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। सोलापुरात जंगी स्वागत। पश्चिम महाराष्ट्रात जरांगेंची शांतता रॅली होणार। मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातल्या शाळांना सुट्टी। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सुट्टी जाहीर। मनोज जरांगेंच्या सगळे सोयरेच्या मागणीला विरोध। सगळे सोयरे कुठेही डिफाईन होत नाहीत। मराठा आरक्षणातील जरांगे पाटलांच्या सगळे सोयऱ्याच्या मागण्यांवरून प्रकाश आंबेडकरांची भूमिका। राज ठाकरे हे लपवा छपवीचेही पुढचे। आंदोलकांपासून पळवाट काढण्यासाठी ते फोन करतो, भेटतो असं म्हणाले। मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर निशाणा। पंजाबच्या अमृतसरमध्ये राष्ट्रीय ओबीसी अधिवेशन। महत्त्वाचं ठराव पारित। ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेसह विविध मुद्द्यावर अधिवेशनात ठराव। माजी खासदार पूनम महाजन यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांच्याऐवजी उज्ज्वल निकम यांना संधी देण्यात आली होती। पूनम महाजन यांचं राजकीय पुनर्वसन होणार का? राजकीय वर्तुळात चर्चा। आमदार बच्चू कडूंच्या दिव्यांग आक्रोश मोर्चाला परवानगी नाकारली। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही परवानगी नाकारली। अमरावतीत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ समर्थकांचं राणांविरोधात आंदोलन। रवी राणांनी अपशब्द काढून अडसूळांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप। नदी सुधार प्रकल्प म्हणजे पुणेकरांची लूट। पूरग्रस्तांच्या नुकसानीचे अजूनही पंचनामे पूर्ण नाहीत। मदत कधी मिळणार? आमदार रवींद्र धंगेकरांचा सरकारला सवाल। वंचित बहुजन आघाडीची छत्रपती संभाजीनगरात बॅनरबाजी। मराठा समाजाच्या 55 लाख बनावट कुणबी नोंदी रद्द करा। वंचितची बॅनरच्या माध्यमातून मागणी। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी सुनील केदार यांना लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर पार पडली बँकेच्या 150 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणाची सुनावणी। भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांची आज विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याकरता बैठक। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर रात्री उशिरा ही बैठक होणार। अजित पवारांनी काल रात्री अमित शहांची भेट घेतल्याची माहिती। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत शहांसोबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। तर आज ठाण्यात महायुतीच्या नेत्यांची बैठक होण्याची शक्यता। दिल्लीत सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजित कदमांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली।
उद्धवजी आमच्या वडीलस्थानी तर एकोप्यानं कामाला लागणार, भेटीनंतर विशाल पाटलांचं वक्तव्य. अजितदादांनी महाराष्ट्राला घासलेट चोर आमदार दिला, मनसे नेते योगेश चिले यांची अमोल मिटकरींवर जोरदार टीका. मिटकरींची चौकशी करा, मनसे नेते योगेश चिले यांची मागणी. नवाब मलिकांच्या कुटुंबातून 2 जण विधानसभा लढवण्याची शक्यता. सूत्रांची माहिती, 22 ऑगस्टला अजितदादांची अणुशक्तीनगर मानखुर्दमध्ये जनसन्मान यात्रा. मलिक विधानसभेचं रणशिंग फुंकण्याची शक्यता. लंकेंच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका, 2 सप्टेंबरला सुनावणी. सुजय विखेंकडून लंकेंच्या खासदारकीला आव्हान. लंकेंना हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून नोटीस. दिल्लीत उद्धव ठाकरे आणि दिग्विजय सिंह यांची भेट. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. राज्यातील विधानसभांच्या निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत अनौपचारिक चर्चा झाली. मुंबईतील बैठकीत औपचारिक चर्चा होणार. रमेश चेन्निथला यांची महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत माहिती. हिरामण खोसकर थोरातांच्या भेटीनंतर आता पटोलेंना भेटणार. क्रॉस वोटिंग मधील संशयित आमदारांना तिकीट नाकारलं जाण्याची शक्यता. खोसकरांवर सुद्धा क्रॉस वोटिंग केल्याचा संशय. सोलापुरातील माढा विधानसभेची जागा शरद पवार गटाकडेच राहणार. काँग्रेसच्या दाव्यानंतर शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांची प्रतिक्रिया. खडक वाचल्यानंतर आता पुरंदर विधानसभा मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा. अजित पवार गटाकडून दिगंबर दुर्गाडे इच्छुक. सध्या महायुतीत पुरंदर विधानसभा शिंदे गटाकडे. 14 तारखेला साप्ताहिक मार्मिकचा 67वा वर्धापन दिन सोहळा. मार्मिकचे संपादक उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी मंदिरमध्ये वर्धापन दिन साजरा होणार. बांगलादेशातील प्रसिद्ध अभिनेता शांतो खानची जमावाकडून हत्या. जमावानं केलेल्या बेदम मारहाणीत शांतो खानसह त्याच्या वडिलांचीही हत्या. राजू शेट्टींचं बांगलादेशच्या सीमेवरच्या कांद्याचे ट्रक अडकल्यानं मोदींना पत्र. कांद्याचे प्रश्न तात्काळ सोडवण्याची शेट्टींची मोदींकडे मागणी.